ह्या 15-16 वर्षात किती आली असलेल्या सरकारच्या योजना किती गेल्या असलेल्या, त्याचा आम्हाला कशाचा मोबदला नाही, काय सुद्धा नाही. बोलणाऱ्याची तोंडाला की दाबते ती, पण आपण कोणाला भेट नाही, मित्र वैयक्तिक कोणाला भेट नाही बघा. कारण की आपली काय चोरी नाही, त्यामुळे भ्यायची काय गरज आहे, काहीच नाही. दाजी म्हणते होतो एका मिस्त्रींच्या घरी, मिस्त्री म्हणजे आपल्या खेडगळ भाषेत गौंडी म्हणते ती. तर आपली एक एक नियोजन करायचं आहे, पण बाय मला खोटं वाटतंय म्हणून बाय मला संघ घेऊन गेलो होतो. पण तिथं काय झालं बरं का, सांगायच्या मागच्या बाहेरचं बजेट गेलं, त्यामुळं गपचीप आम्ही दोघं पण माघारी आलोय. चेहऱ्यावर आमचा आनंद नाही, कारण त्यामुळं नाही, कारण बजेट 4 खोल्याचं भरपूर सांगितलं त्याने, म्हणजे आपल्या बजेट पेक्षा आवाक्याच्या बाहेर गेलं. 3 पॉइंट मग ओळखा तुम्ही, 3 पॉइंट बजेटचे बाहेर 3 पॉइंट जास्त. तर आता आपण काय करायचं आहे, आपल्याला वाटायचं 4 खोल्याचं सगळं एकदम ते उक्तच देऊन टाकायचं, पण आता तसं करायचं नाही बरं का. आता स्वतः आपण इटा आणायच्या, वाळू आणायचे, सिमेंट आणायचं, आणि मग मिस्त्रीला जे काय ब्रासवर असेल ती मजुरी द्यायची. कारण जे काय आपले मित्र आहेत त्या मित्रांनी सांगितलं तुम्ही ब्रासवर बांधकाम करू, जर उक्त दिलं आणि करून घेतलं तर तुम्हाला सोपं पडेल. पण जे असं तुम्ही उक्त दिलं तर बांधकाम मानावंच होणार नाही, पण पैसे भरपूर जाणार. अगं काय तू त्यामुळं नुसतं माझ्या देखत चपात्या मुक्तीया, कुकर घेतीया, तिकडं बारका निवत केलाय, काय भानगड काय आहे तुझी? उरलेल्या पिठाचा दामटा, उरलेल्या पिठाचा दामटा, त्या दामटीची एक म्हण आहे, पण आता मी सांगत नाही कारण ती जरा ही आहे. तर आज कुकरमध्ये बघा मस्त बाकी आपला भात आहे बरं का. माझी तर इच्छा लय आहे हो, पण इच्छा माझी सारखीच सपाट होती, काय करू द्या सांगा. काय अहो, एकदा तर बिर्याणी करून द्या राव, मसाले भात करून चांगल्या राईसचा बनवताय, एखाद दिवशी 4 त्यात हडकं अंडी फिंडी टाकायची म्हणलं तुम्हाला नको वाटतंय. त्यात खाली काय असेल काय असायचंय, एक डबा भात तर दुसरा डबा भात असेल, 2 डबा भात, इतकं काय करायचं खायला. आता जे 5-6 जण आहे ना आपण. तर आज करायचं आपल्यात वरणाचा भेद. मग डाळ शिजू घातली तू तुरीची, तुला तरी शेमटी होत नाही का? आमटी नाही मस्त लागत, त्याला वरण भारी होतं, त्या आमटीला चव लागत नाही. माझं चालू आहे स्वयंपाक, आता टेन्शन घेऊन बसायचं काय योग्य वाटलं नाही म्हणलं ह्यांना गॅस बघू करू काहीतरी, कारण की उलट केल्याशिवाय उपयोग नाही, काय तर करावं लागेल. आणि मित्रांनो आम्ही सांगतो ही सत्य परिस्थिती आहे, खोटं काय नाही. कारण तुम्ही म्हणसाल बरेचसे तुम्ही कामं धरायला लागलाय, करायचं आहे हो, नियोजन करायचं आहे, एक 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 ना हळूहळू मार्ग काढायचं आहे, मार्गी लावायची आहे ती कामं. पण कसं करता, जी कामं आपण व्यवस्थित ते काम धरायला गेलं की अडचणी आपल्याला भरपूर यायला लागली, त्या करायचं कसं? काय करता मग, करावं तर लागणारच आहे का नाही, सोडून चालतंय, अडचणी आली म्हणून सोडून देऊन चालतंय मी, काय तर त्यातनं अजून मार्ग काढावं लागेल, दगड धोंड उलट पलट करावं लागतील. अगं लय खोलय मधलं दगड जर धोंड उलट करायला गेलं तर काळं झार पांढरं झार इचून निघते त्याच्या खाली, त्यामुळे लय उलट पालत करायचं नाही, काय तोटा हो फायदा हो. आता एक ठरवलं बघा, स्वतःच्या हिमतीनं स्वतःच सगळं साहित्य गोळा करूनच ती नियोजन करायचं. उभा तर राहूया, पण अडचणी कशा कशा येते त्याही माहिती नाही. होय, स्वप्न साकार करायला अडचणी भरपूर येते त्या, पण त्यातनं पण मार्ग काढला पाहिजे, यशाची पायरी हुडकली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, सगळी एकदम करून घेत असतील तसं आपण काय सगळे एकदम करणार नाही. तसलं इतकं भांडवल नाही आपल्यापाशी बहिणीनं, काय असेल ती कष्टाच्या जोरावर आहे, टप्प्याटप्प्यानं होईल तसं, जोरावर आहे. काय ती म्हणते ती आयत गबाळ आलं त्या गबाळाच्या आशेवर केलं असं काय सुद्धा नाही, कष्टाचं आहे सगळं. काय म्हणते रक्ताचं पाणी पेलं या, तेव्हा ती कुठं उभा राहायचं आहे, आता सुखानं उभा राहत नाही कुठलं पण, आहे का नाही वर हा राहतंय सुखानं. कष्ट केल्याशिवाय कायच बघायला भेटत नाही, मग कष्ट केल्याशिवाय काय ती म्हणायची बघायला मिळत नसतं कुठलंच. आधी जावं लागतं लय अडचणीतनं, सगळ्या अडचणीला तोंड द्यावं लागतं, तेव्हा कुठं सोन्याचा दिवस येतो. पण ते सोन्याचा दिवस आणायच करता इकडे किती कष्ट करावं लागतंय, किती नाही जे त्यालाच माहिती असतं. आता कविता ताईजी तुमच्या म्हणाय हो, उचलली जीभ लावली टाळ्याला घेतली बुद्धी निघाली बाळ्याला, तसं काम आहे. कविता ताईच लय मागे लागली तुमची, आपल्याला एक घर पाहिजे, घर पाहिजे.
प्रत्येक बाईचं स्वप्न असतं की तिला घर पाहिजे. तिनं तर घरात आता आपण ती पावलं उचललंय बरं का, त्या पावलावर आपल्याला अडचणी येणार आहे ते सांगितले, पण आपण काय करणार आहे, बांधणार आहे. बांधून झाल्यानंतर ते यावर नियोजन करायचं आपल्याला, की आपण पत्र्याचं घर बनवणार आहे बरं का. जरी इटा इटाचं बांधकाम केलं तर वर आपण पत्रच टाकणार आहे, बरोबर का. मग त्यातच आपण टप्प्याटप्प्यानं प्लास्टर करणार, फरशी टाकणार. किती टप्प्याटप्प्यानं चालू आहे दाजीचं बघा नियोजन, किती दमानं चालू आहे. किती टेन्शन येत या, कसं होत या. आहा नाक करती काय हाय का नाही. लय टेन्शन आलं असं. आणि पाणी द्या सोडून खायचं. एवढं इवळून केळं खाताया. काय करू ते, खिशात भांडवल असली माणसाच्या 12 बुद्ध्या चालते, पण ज्या माणसाच्या खिशात भांडवल नसते तिची एक बुद्ध्या नीट चालत नाही. काय सांगायचं पाहिजे तुम्ही माणसाला, तुम्हाला घरकुल आला असेल म्हणून तुम्ही म्हणत आहात काही नाही आम्हाला मित्रांनो. कुठल्या सुविधा आमच्यापर्यंत येत नाही ती आणि येऊ पण देत नाही ती. कुठली सुविधा आम्हाला मिळत नाही, नुसतं मतापुरता चला मत टाका, परत काय नाही. तुम्हाला वाटेल घरकुल आहे का काय, तसलं काय नाही सुद्धा मित्रांनो, घरकुल नाही. हा. आपण आपल्या हिमतीवर, अगोदर बी मी तुम्हाला म्हणलंय, आपल्या स्वतःच्या हिमतीवर चालू करायचं आहे. कारण आपल्या लेकरांची बी इच्छा आहे की आता लय दिवस झाले ह्यात कुठवर दिवस असं काढले राहतं ते. सांगा बरं. नाही एक काय म्हणते मी ही करत नाही, पण इचू काटा कडणी बरं, इचू काटा पण राहू द्या. पाऊस पडायला लागला की ह्याला पाझर लागतात. पावसाचं पाणी सगळं शिरतंय घरात, कसं राहायचं तुम्ही सांगा. काय तर अहो, केलं कालच्या पाहिजे का नाही? पावसाळ्यात जे आपलं नुकसान हा? झालं, ह्या पाय लेकरांनी बी जिद्द पाळली की तुम्हाला लागेल तिथं कष्ट करू लागतो, पण ह्या पावसाळ्याच्या आत आपल्याला घर पाहिजे. होणार की सगळ्यांच्या आशीर्वादानं होणार. एक ना एक दिवस नक्की येणार. आपण कुठल्या पापाचं पाय धुतले ते सांगा बहिणीनं. कष्टाळी यास मागायचं, देवापाशी हात जोडायचं. सगळ्यांचं चांगलं करा आणि त्यांच्या माघारी आमचं चांगलं करा. भला आपला वैरी असू द्या, पण सगळ्यांचं चांगलं करा. आपलं मन पवित्र गंगेवानी ठेवायचं. काय असेल ते असं. आता ही घर बांधून कमीत कमी 15 ते 16 वर्ष होत आली वय, अजून आम्हाला घरकुल नाही बहिणींनो. मग तुम्हीच विचार करा, त्या 15-16 वर्षात किती जागी आली असलेल्या सरकारच्या योजना किती गेल्या असलेल्या. त्याचा आम्हाला कशाचा मोबदला नाही, काय सुद्धा नाही. बोलणाऱ्याची तोंडाला की दाबते ती, पण आपण कोणाला भेट नाही. मित्र वैयक्तिक कोणाला भेट नाही बघा. कारण की आपली काय चोरी नाही, त्यामुळे भ्यायची काय गरज आहे, काहीच नाही. दाजी म्हणते बोलत जाऊ नको गप, असं असतं दाजीचं. दाजीचा असं असून त्याचा नसून काय उपयोग आहे सांग की. ज्यावेळेस आपण घरकुल करता अर्ज केलं, कागद दिली, काय झालं, आलं नाही ना. कुठतर गाव आलं पातळी, बरं, गाव आलं. पातळीवर नडलं हो. आलं पण तुमच्यापर्यंत येऊ दिलं नाही, असं काय तर असेल. असतं पण ज्या त्याच्या. आता हाय आम्हाला सगळं माहिती आहे, सगळं सांगत बसण्यात काय अर्थ नाही. सुद्या काय करता, खाणाऱ्याला खाऊ द्या, घेणाऱ्याला घेऊ द्या. आपली किती हिंमत तर जर कुठे गेली. 3 मजली जर बांधली तर इथंच राहायचं आहे, आणि 2 मजली बांधली तर इथंच राहायचं आहे, 2 खोल्या बांधल्या तरी पण इथंच राहायचं आहे. फक्त एखाद्याची नीतिमत्ता खराब असते बहिणीनं, त्यामुळे त्याच्या नादी लागून चालत नाही आपल्याला. त्यांची वाट बघून आपल्याला चालत नाही. लय वेळा कागद दिली, सगळं काय असेल ते ह्यांनी सगळं दिलं, पण आपल्यापर्यंत काय हे आलं नाही. आपल्या मागच्यांना आलं पण आपल्याला नाही. मग ह्याच्यावर विचार करा.